श्री स्वामी समर्थ. हे एवढं सामान कुणाचं आहे? ही बॅग कुणाची? कोण आले आमच्या घरी? आणि हा स्वामी बघा लगेच बॅग लपवून ठेवतोय. नक्की कोण आले ते सांगतेच तुम्हाला. त्या अगोदर छान अशी सकाळ झाली. आमचं छकुलं ना आज ब्रश करतोय. जसं दादा करतो ना तसं आम्हाला पण ब्रश करतो. दात तर आमचे काहीच नाही आहेत, पण आम्हाला ब्रश करायचा असतो. त्या अगोदर मी बनवून घेतलं पनीरची भाजी. साधी सिंपल बनवली पनीरची भाजी. मसाला वगैरे ग्रेव्ही काय बनवत नाही, कारण समतला तसं ग्रेव्ही आवडत नाही. फक्त कांदा टमाटरमध्ये फ्राय केलेली पनीरची भाजी त्याला आवडते आणि स्पेशली मी त्यासाठी बनवते. लहान मुलांना पनीर खायला खूप आवडतं, तसं समजला पण खूप आवडतं. आणि आता स्वामीने पण स्टार्ट केले पनीरची भाजी खाण्यासाठी. मी भाजी वगैरे रेडी करून त्याला दिली खाण्यासाठी. तो तर रुसून बसला आहे, कारण की तो सायकलिंग करायला खाली गेला होता आणि सायकलचं हँडल आहे तोडून आला होता. आणि जी बॅग होती ना त्या ह्या मामांची होती, म्हणजे स्वामी समजचे मामा, माझा भाऊ आहे, तो गावावरून आला आहे. आणि स्वामी समज त्यांना घेऊन गेले खाली खेळण्यासाठी. त्यानंतर संध्याकाळी नाही तर बाजार भरतो एक, त्या बाजारामध्ये मी आली होती, कारण की मला गाजर आणि मटर घ्यायची होती म्हणून मी आलेली. बाजारातून मी घरी वगैरे गेलो आणि संध्याकाळी ना हे पप्पाची वेट करतात असे. पप्पा काय यांच्या लवकर येत नसतात, तरी पण हे ना जरा जर आवाज आला किंवा तो टाईम आला ना की जर दरवाजा पाठीमागे जाऊन लपून बसतात. पप्पा काय लवकर येत नाही आणि त्याची वाट पाहून ना समज झोपूनच गेला आज. दादा तर झोपला आहे. मग स्वामी काय करणार होता? असा एकदम शांत बसला होता तो घरी मामासोबत खेळत. आणि मामा पण कंटाळला, मामा बाहेर गेला होता. तर स्वामी एकटाच घरी होता. पप्पाची वेट करत होता तो. पप्पा काही केले आज लवकर येत नव्हते. मुलांना पण ना घरी पप्पा लागतोच, कारण त्यांना पण तो वेळ झाला असतो पप्पा घरी येण्याची आणि ती वाट पाहत राहतो त्यांनी पण. मामा पप्पा काही येत नाहीत लवकर. आणि त्यानंतर जेव्हा पप्पा येतात त्याचे ना, तेव्हा तो जाम खुश होतो आणि असं भाव करायला येतो. म्हणजे पप्पा आले की नाही एकदम त्याला आनंद गगनात मावत नाही. खूप म्हणजे खूप खुश होतं. पप्पांना पण ऑफिसवरून घरी यायचं असं लवकर, पण काम असं असतं की ते संपत नाही लवकर, त्यामुळे त्यांना पण लेट होतो. चलो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.